नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुमचं फिजिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। सर्व विद्यार्थ्यांना मी अशी विनंती करतो की माझं हे फिजिक्सचं जे यूट्यूब चॅनल आहे कृपया करून त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक त्या ठिकाणी करा। बेल आयकॉनला क्लिक केल्यामुळे होईल काय की माझे जे नवीन व्हिडिओज आहे फिजिक्सच्या रिलेटेड तर ते आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत त्या ठिकाणी होईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिक्स या विषयामधला 12वी सायन्सचा दुसरा चॅप्टर आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत की ज्या चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड म्हणजे फ्लुइडच्या ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे त्यांचा स्टडी आज आपण या चॅप्टरमध्ये करूया। तर सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण फ्लुइड्स म्हणजे काय आहे हे सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया बघा। तर मी सर्वात प्रथम फ्लुइड्स म्हणजे काय ते बघतो। फ्लुइड, आता फ्लुइड्स कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, तर फ्लुइड्स म्हणजे काय आहे तर ते आहे द सबस्टन्स विच कॅन फ्लो। जर एखादा सबस्टन्स काय होत असेल, फ्लो होत असेल तर त्याला काय म्हणायचं, फ्लुइड्स म्हणायचं। मग आता कोणता सबस्टन्स फ्लो होतो त्याला आपण फ्लुइड्स म्हणू शकतो, तर त्याचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आपण घेऊया त्याचं। तर त्याचं पहिलं एक्झाम्पल आहे लिक्विड आहे आणि त्याचं दुसरं एक्झाम्पल आहे गॅस आहे। हे दोन एक्झाम्पल आपल्याला आपण सांगू शकतो की हे कशाचे एक्झाम्पल आहे, तर फ्लुइडचे आहे। कारण लिक्विड पण काय होतं, फ्लो होऊ शकतं आणि गॅस पण काय होतं, फ्लो त्या ठिकाणी होतो। त्यामुळे फ्लुइडचे एक्झाम्पल कोणते सांगता येईल, लिक्विड आणि गॅसेस या ठिकाणी आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅप्टरमध्ये लिक्विड या एक्झाम्पलचं किंवा लिक्विडचा आपण जनरली या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत। तर गॅसेसचा जो स्टडी आहे तर तो आपण पुढचा जो चॅप्टर आपल्याकडे आहे थर्मोडायनॅमिक्स त्याच्यामध्ये डिटेल स्टडी आपण त्या ठिकाणी करणार आहोत। तर आज आपण या चॅप्टरमध्ये फ्लुइडचा म्हणजे लिक्विडचा स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत। आता जनरली आपण ज्यावेळेस फ्लुइडचा स्टडी फिजिक्समध्ये करतो ना, तर त्याचा स्टडी दोन ब्रँचेसमध्ये केला जातो। तर त्या ब्रँचेस कोणत्या आहेत ते बघून घ्या। तर फिजिक्स आहे, फिजिक्स, तर या फिजिक्सच्या दोन ब्रँचेस आहे फिजिक्सच्या। एक आहे हायड्रोस्टॅटिक्स आणि दुसरी ब्रँच आहे हायड्रोडायनॅमिक्स। अशा दोन ब्रँचेस या फिजिक्समध्ये आहे ज्या ब्रँचेसमध्ये आपण फ्लुइडचा स्टडी त्या ठिकाणी करतो। आता विद्यार्थी मित्रांनो, हायड्रोस्टॅटिक्स नेमकी काय आहे आणि हायड्रोडायनॅमिक्स नेमकी काय आहे, तर हायड्रोस्टॅटिक्स कशाला म्हणायचं की या हायड्रोस्टॅटिक्समध्ये काय केलं जातं की लिक्विड जे आहे ना, लिक्विड तर ते रेस्ट पोझिशनमध्ये जर असेल ना आणि त्याचा स्टडी जर आपण त्या ठिकाणी करत असू ना, तर त्याला काय म्हणायचं, हायड्रोस्टॅटिक्स या ठिकाणी म्हणायचं। म्हणजे जर फॉर एक्झाम्पल बघा, एखादा माझ्याकडे कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये मी लिक्विड काय केलेलं आहे, फिल केलेलं आहे। आता हे लिक्विड कसं आहे, तर लिक्विड जे आहे किंवा हे जे वाटर आहे, वाटर हे कसं आहे, रेस्टमध्ये आहे। जर हे वाटर रेस्ट पोझिशनमध्ये आहे आणि या वाटरच्या संदर्भात, या लिक्विडच्या संदर्भात जर आपण किंवा या फ्लुइडच्या संदर्भात जो काही स्टडी आपण या ठिकाणी करतो की जे रेस्ट पोझिशनमध्ये आहे, तर त्या ब्रँचला किंवा ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो रेस्ट पोझिशनमध्ये लिक्विडचा, तर त्याला काय म्हणायचं, हायड्रोस्टॅटिक्स या ठिकाणी म्हणायचं। लक्षात आलंय? हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय आहे, स्टडी ऑफ फ्लुइड ॲट काय म्हणता येईल, रेस्ट। म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं रेस्टमध्ये जर एखादं फ्लुइड असेल आणि त्याचा स्टडी आपण जर करत असो ज्या ब्रँचेसमध्ये, तर त्याला काय म्हणायचं, हायड्रोस्टॅटिक्स म्हणायचं। आता विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरं जाणून घ्या, हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय। हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय, समजा एखादा पाईप आहे आणि त्या पाईपमधून हे वॉटर काय होत असेल, फ्लो होत असेल बघा। म्हणजे लिक्विड जे आहे तर ते या पाईपमधून जर फ्लो होत असेल आणि या फ्लुइडचा स्टडी आपण ज्यामध्ये करतो
तर ती जी ब्रँच आहे तर ती कोणती आहे, हायड्रोडायनॅमिक्स या ठिकाणी आहे. म्हणजे मला हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे मध्ये कशाचा स्टडी केला जातो, स्टडी ऑफ फ्लुइड इन काय म्हणता येईल मला, मोशन. म्हणजे जर फ्लुइड जर मोशनमध्ये असेल आणि त्यांचा स्टडी जर आपण करत असेल तर ती ब्रँच कोणती असते, हायड्रोडायनॅमिक्स असते. आणि इकडं आपण बघितलं जर फ्लुइडचा स्टडी, जर फ्लुइड जर रेस्ट पोझिशनमध्ये असेल, रेस्टमध्ये असेल फ्लुइड आणि त्याचा स्टडी जर आपण करत असो तर त्याचा स्टडी कोणत्या ब्रँचमध्ये केला जातो, हायड्रोस्टॅटिक्समध्ये त्या ठिकाणी केला जातो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या ज्या दोन ब्रँचेस आहेत तर या दोन्ही ब्रँचेसमध्ये फ्लुइडचा स्टडी केला जातो, पण कंडिशन वेगवेगळी आहे. याच्यामध्ये फ्लुइडचा स्टडी करताना फ्लुइड कसं पाहिजे, रेस्टमध्ये पाहिजे, आणि याच्यामध्ये फ्लुइड कसं पाहिजे, मोशनमध्ये या ठिकाणी पाहिजे. आता ज्यावेळेस आपण या दोन्हींचा स्टडी, या दोन्ही ब्रँचेसमध्ये ज्यावेळेस आपण फ्लुइडचा स्टडी करतो तर फ्लुइडसाठी एक ॲझम्पशन कन्सिडर करून त्याचा स्टडी या ठिकाणी केला जातो. तर ते ॲझम्पशन काय आहे बघा, ॲझम्पशन असं आहे की फ्लुइड कसं पाहिजे आपल्याकडे, फ्लुइड इज अ आयडियल पाहिजे. कसं पाहिजे, ते आयडियल पाहिजे बघा. म्हणजे या दोन्ही ब्रँचमध्ये जर आपण फ्लुइडचा स्टडी करतोय, जे एकामध्ये रेस्ट पोझिशनमधल्या फ्लुइडचा स्टडी करतो, याच्या एकामध्ये मोशनमध्ये असणाऱ्या फ्लुइडचा स्टडी करतो, पण या दोन्ही ब्रँचमध्ये ज्यावेळेस आपण फ्लुइडचा स्टडी करतो त्यावेळेस एक ॲझ्युम करायचं असतं, एक ॲझम्पशन त्या ठिकाणी असतं की ते म्हणजे फ्लुइड कसं आहे, इज अ आयडियल आहे. तर आपण फ्लुइड आयडियल फ्लुइड म्हणजे काय हे पण एकदा समजून घेऊया. तर मी पुढचा टॉपिक घेतो, आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइड, तर आयडियल फ्लुइड कशाला म्हणायचं, कारण आपण ॲझम्पशन काय घेतलं, तर फ्लुइड कसं आहे या दोन्ही केसमध्ये आयडियल आहे. मग आता आयडियल फ्लुइड म्हणजे नेमकी काय, काय त्याच्या प्रॉपर्टीज आहे, तर त्याची प्रॉपर्टीज अशी आहे पहिली आयडियल फ्लुइडची, इट इज अ इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. बघा, इट इज इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. म्हणजे फ्लुइड कसं पाहिजे, इनकॉम्प्रेसिबल पाहिजे. जर एखादं फ्लुइड जर इनकॉम्प्रेसिबल असेल ना तर आपण त्याला काय म्हणतो, आयडियल फ्लुइड्स म्हणतो बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा माझ्याकडे हा कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये मी काय केलं, फ्लुइड या ठिकाणी फिल केलं बघा. आणि इथं एक काय माझ्याकडे पिस्टन आहे बघा, असं पिस्टन, आणि या पिस्टनवरून मी काय केलं, वरच्या दिशेने प्रेस केलं. तर प्रेस केल्यामुळे हे कोणत्याही प्रकारे कॉम्प्रेस होता कामा नये. म्हणजे हे जे आहे तर ते खाली येता कामा नये. म्हणजे हे फ्लुइड जर इथं जर आयडियल फ्लुइड असेल ना तर ते जर वरून जरी आपण प्रेशर अप्लाय केला तर ते फ्लुइड काय होत नाही, कॉम्प्रेस होत नाही बघा. असं काय होत नाही, कॉम्प्रेस या ठिकाणी होत नाही. तर असं जे फ्लुइड आहे तर त्याला काय म्हणायचं, आयडियल फ्लुइड म्हणायचं. म्हणून आयडियल फ्लुइडची पहिली प्रॉपर्टी काय आहे, इट इज अ इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. म्हणजे आयडियल फ्लुइड कसं असतं, इनकॉम्प्रेसिबल असतं. म्हणजे वरून तुम्ही कितीही दाब क्रिएट केला तरी ही जी पिस्टन आहे तो खालच्या दिशेने काय होत नाही, मूव्ह होत नाही, आहे तिथंच त्या ठिकाणी राहतो. तर असं जे फ्लुइड आहे तर त्याला काय म्हणायचं, आयडियल या ठिकाणी म्हणायचं. मग इथं जर फ्लुइड जर कॉम्प्रेस होत नसेल तर याची जी डेन्सिटी आहे ना विद्यार्थी मित्रांनो, डेन्सिटी ती कशी असते, कॉन्स्टंट या ठिकाणी असते बघा. म्हणजे लक्षात घ्या, आयडियल फ्लुइड कसं असतं, इनकॉम्प्रेसिबल त्या ठिकाणी आहे. दुसरं याची प्रॉपर्टी अशी आहे की इट इज अ नॉन विस्कस आहे बघा. म्हणजे हे जे आयडियल फ्लुइड्स आहे ना, इट इज नॉन विस्कस आहे बघा. हे कसं आहे, इट इज अ नॉन विस्कस त्या ठिकाणी आहे बघा. म्हणजे या केसमध्ये अजून एक प्रॉपर्टी आपल्याला सांगितलेली आहे, इट फ्लो इज कसा आहे, स्टेडी आहे, स्टेडी आहे. दुसरं म्हणजे काय, इरोटेशनल आहे, अँड नो टर्ब्युलन्स. नो काय आहे, टर्ब्युलन्स या ठिकाणी आहे. ही त्याची थर्ड प्रॉपर्टी आहे. आता हे जे काही दोन प्रॉपर्टीज आपल्याला दिल्या आहेत की आयडियल फ्लुइड कसं आहे, नॉन विस्कस आहे. अजून एक प्रॉपर्टी काय सांगितली यामध्ये की इट फ्लो इज अ स्टेडी, इरोटेशनल अँड कसं आहे, नो टर्ब्युलन्स या ठिकाणी आहे. तर हे जे काही टॉपिक आहे तर हे
हायड्रोडायनॅमिकच्या रिलेटेड टॉपिक्स आहे. तर आपण हायड्रोडायनॅमिकचा जो स्टडी आहे तर तो आपण नंतर करणार आहोत, कारण आपण सध्या कशाचा स्टडी करतोय, हायड्रोस्टॅटिक जी आहे तर त्या हायड्रोस्टॅटिकचा स्टडी आपण या ठिकाणी करतोय. त्याच्यामुळे हायड्रोडायनॅमिकचा ज्यावेळेस आपण स्टडी करायला लागू त्यावेळेस हे नॉन विस्कस काय आहे, स्टेडी काय आहे, फ्लो स्टेडी फ्लो म्हणजे काय आहे, इररोटेशनल काय आहे आणि नो टर्ब्युलन्स काय किंवा टर्ब्युलन्स फ्लो काय आहे हे आपण हायड्रोडायनॅमिक सुरू झाल्यानंतर ते आपण बघणार आहोत. फक्त एवढंच ध्यानात ठेवायचं आता सध्या की आयडियल फ्लुइड म्हणजे काय आहे, इट इज अ नॉन विस्कस आहे, इट इज अ फ्लो इज अ स्टेडी इरोटेशनल अँड कसा आहे, नो टर्ब्युलन्स या ठिकाणी आहे. बघा हे काही आयडियल फ्लुइडच्या बाबतीतल्या काही प्रॉपर्टीज या ठिकाणी आहे की आयडियल फ्लुइड कसं असलं पाहिजे किंवा एखाद्या फ्लुइडला ज्यावेळेस आपण आयडियल म्हणतो त्यावेळेस ते फ्लुइड कसं पाहिजे, इनकॉम्प्रेसिबल पाहिजे. दुसरं म्हणजे ते नॉन विस्कस पाहिजे आणि कसं पाहिजे, स्टेडी पाहिजे, इररोटेशनल पाहिजे आणि कसं पाहिजे, त्याचा जो फ्लो आहे फ्लुइडचा तर तो स्टेडी आणि इररोटेशनल आणि कसा नाही पाहिजे, नो टर्ब्युलन्स म्हटलं बघा, टर्ब्युलन्स तो नसला पाहिजे. तर त्या फ्लुइडला आपण काय म्हणतो, आयडियल फ्लुइड या ठिकाणी म्हणतो. मग आता आपण याच्यानंतरचा एक पुढचा टॉपिक आपण डिस्कस करूया. त्या टॉपिकचं नाव या ठिकाणी आहे प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. बघा प्रॉपर्टीज ऑफ काय असेल, फ्लुइड. तर या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आपण बघूया. आपण आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टी बघितल्या, आता फ्लुइडच्या काय प्रॉपर्टीज आहे ते आपण बघूया. तर फ्लुइडची पहिली प्रॉपर्टी अशी आहे की दे कॅन फ्लो, म्हणजे फ्लुइड काय झालं पाहिजे, फ्लो झालं पाहिजे. म्हणजे जे फ्लो होतोय ना, म्हणजे फ्लुइडची प्रॉपर्टी पहिली काय आहे, दे कॅन फ्लो, म्हणजे ते काय होऊ शकतं, फ्लो होऊ शकतं. दुसरी त्याची प्रॉपर्टी काय आहे फ्लुइडची, दे डू नॉट हॅव definite shape, they take the shape of container in which they are stored. म्हणजे फ्लुइडची प्रॉपर्टी काय सांगते, फ्लुइड कशाला म्हणायचं किंवा त्याची प्रॉपर्टी काय आहे, दे कॅन फ्लो, जे फ्लो होऊ शकतं ते फ्लुइड आहे. दुसरं म्हणजे काय आहे की फ्लुइडला काय नाही, दे डू नॉट हॅव अ डेफिनेट शेप, फ्लुइडला कोणत्याही प्रकारे असा डेफिनेट शेप नाहीये ज्यामध्ये आपण टाकू त्याचा शेप त्याला प्राप्त होतो. जसं मी सांगितलं, दे टेक द शेप ऑफ कंटेनर इन विच दे आर स्टोअर, मग एखाद्या कंटेनरमध्ये जर आपण फ्लुइड जर स्टोअर केलं तर त्याचा शेप त्याला त्या ठिकाणी येऊन जातो. बघा ही एक त्याची प्रॉपर्टी आहे. अजून एक थर्ड प्रॉपर्टी त्याची या ठिकाणी आहे फ्लुइडची, ते एक समजून घ्या. थर्ड प्रॉपर्टी काय आहे, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन like solids, ब्रॅकेट मध्ये म्हणूया, they get permanently deformed, काय म्हटलंय, डिफॉर्म, they get permanently deformed. म्हटलं. म्हणजे इथं आपल्याला प्रॉपर्टीज काय दिल्यात बघा फ्लुइडच्या. पहिली प्रॉपर्टीज काय आहे, दे कॅन फ्लो म्हटले बघा. म्हणजे जे फ्लो होऊ शकतं ते का फ्लुइड जे आहे ते काय होऊ शकतं, फ्लो होऊ शकतं. दुसरं म्हणजे काय, दे डू नॉट हॅव अ डेफिनेट शेप, फ्लुइडला कोणत्याही प्रकारे असा डेफिनेट शेप नसतो ज्याच्यामध्ये आपण स्टोअर करतो त्याचा शेप त्याला प्राप्त या ठिकाणी होतो. म्हणजे दे टेक द शेप ऑफ द कंटेनर इन विच दे आर स्टोअर्ड म्हटले बघा. तिसरी प्रॉपर्टी काय सांगितली फ्लुइडची, दे डू नॉट हॅव अपोज डिफॉर्मेशन लाईक काय म्हटलंय, फ्लुइड्स म्हटलंय बघा. दे गेट द परमनंटली डिफॉर्म म्हटलंय बघा. म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस एखाद्या फ्लुइडचं डिफॉर्मेशन होतं बघा तर ते काय करत नाही, त्याला अपोज या ठिकाणी करत नाही बघा. मग आता अशा पद्धतीने याच्या 3 प्रॉपर्टीज या ठिकाणी आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादी पहिली प्रॉपर्टी आहे दे कॅन फ्लो,
दे डू नॉट हॅव द डेफिनेट शेप म्हटलंय आणि दुसरं काय म्हटलंय दे डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन. ज्यावेळेस त्याचं डिफॉर्मेशन त्या ठिकाणी होतं त्यावेळेस ते कोणत्याही प्रकारे ऑपोजिशन त्याला त्या ठिकाणी करत नाही. जसं सॉलिड आहे, सॉलिडचं ज्यावेळेस तुम्ही डिफॉर्मेशन करायला जातात ना त्यावेळेस ते काय करतं ऑपोजिशन क्रिएट करतं. तसं लिक्विड ऑपोजिशन करत नाही. समजा बघा ना एखादा माझ्याकडे क्यूब आहे, हा क्यूब कन्सिडर करूया आपण. हा क्यूब या ठिकाणी या. आता या क्यूबमध्ये मी लिक्विड फिल केलं यामध्ये, बरोबर आहे. आता लिक्विड फिल केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की लिक्विड याच्या सरफेसवर काय करतं फोर्स अप्लाय या ठिकाणी करतं, बरोबर आहे. किंवा आता हे जर एखादा कंटेनर असेल याच्यात लिक्विड असेल आणि त्याच्यावर वरच्या दिशेने जर आपण फोर्स अप्लाय केला तर ते काय होत नाही त्याचं डिफॉर्मेशन चेंज या ठिकाणी होत नाही बघा. पण जर असं या ठिकाणी झालं बघा की काय केलं हा जो कंपार्टमेंट आहे यामध्ये तो काय केला थोडासा आपण यामध्ये तो इकडचा भाग आपण काढून घेतला बघ यामधला. तर याच्यातलं जे वॉटर आहे ते काय व्हायला लागेल लगेच फ्लो व्हायला जाईल. म्हणजे ज्यावेळेस आपण हा कंपार्टमेंट आपण काढून घेतो तर ते ऑपोज करत नाही बघा, लगेच ते काय करून टाकतं डिफॉर्मेशन त्याचं त्या ठिकाणी होऊन जातं बघा. तर म्हणून काय म्हटलंय दे डू नॉट ऑपोज द डिफॉर्मेशन लाईक अ सॉलिड. म्हणजे सॉलिड जसं डिफॉर्मेशनला ऑपोज करतं ना तसं हे लिक्विड काय करत नाही डिफॉर्मेशन होताना अपोज करत नाही बघा या ठिकाणी. म्हणजे जर या कंटेनरमध्ये जर लिक्विड तुम्ही फिल केलं असेल आणि याचा हा कंटेनरचा हा भाग जो आहे तर तो जर थोडा ब्रेक केला तर लगेच हे जे वॉटर आहे ते लगेच काय होऊन जातं फ्लो होऊन जातं. म्हणजे इथं काय ते फ्लो होण्यासाठी ते अपोज करतं का नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याची प्रॉपर्टी काय सांगितली दे डू नॉट हॅव अपोज डिफॉर्मेशन लाईक अ सॉलिड म्हटलंय बघा. अशा पद्धतीने याच्या 3 प्रॉपर्टीज या ठिकाणी आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण फ्लुइड इज अ प्रॉपर्टीज फ्लुइडची जी प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायची आहे त्याच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टी आपण सर्वात मोठी प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहोत आज. तर जिचं नाव आहे प्रेशर आहे. प्रेशर. मग आता प्रेशर म्हणजे काय व्हॉट इज बाय प्रेशर तर हे आधी आपण समजून घेऊया. प्रेशर कशाला म्हणायचं कारण ही एक फ्लुइडची प्रॉपर्टीज आहे. प्रेशर म्हणजे काय इट इज नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया इट इज कॉल्ड एज त्याला काय म्हणायचं प्रेशर म्हणायचं. म्हणजे प्रेशर इज इक्वल टू तुम्ही सिम्बॉलिक रित्या कसं लिहू शकता P इज इक्वल टू एफ अपॉन एफ फोर्स इज परपेंडिक्युलर फोर्स परपेंडिक्युलर फोर्स अपॉन काय असेल एरिया या ठिकाणी असेल बघा. म्हणजे प्रेशर इज इक्वल टू काय असतं परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट काय असेल एरिया इट इज कॉल्ड एज त्याला काय म्हणायचं प्रेशर या ठिकाणी म्हणायचं बघा. मग प्रेशर म्हणजे काय आहे प्रेशर इथं केव्हा जास्त असेल जेव्हा त्या ठिकाणी असणारा जो एरिया आहे तर तो एरिया जेवढा कमी असेल आणि जेवढा एरिया कमी तेवढा फोर्स त्याच्यावर काय होईल जास्त जर अप्लाय त्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी प्रेशर कसं असेल त्या ठिकाणी जास्त या ठिकाणी असेल. आता हे काय आहे ॲक्च्युली हा जो प्रेशर आहे ते समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पण त्यापूर्वी प्रेशरचं जे SI युनिट आहे ना विद्यार्थी मित्रांनो SI युनिट ऑफ प्रेशर तर ते काय आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं त्याचं SI युनिट या ठिकाणी आहे. तर या केसमध्ये 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू तुम्ही 1 पास्कल पण म्हणू शकता. म्हणजे प्रेशरचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे त्याच पद्धतीने पास्कल पण आहे. पण 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर याची किंमत किती असते 1 पास्कल या ठिकाणी आहे. प्रेशरचं अजून एक युनिट आहे बार. मग 1 बार इज इक्वल टू व्हॉट 10⁵ न्यूटन पर काय असतं मीटर स्क्वेअर या ठिकाणी असतं बघा. अशा पद्धतीने याचे युनिट या ठिकाणी आहे. अजून एक युनिट आहे टॉर या ठिकाणी आहे बघा. कशाचं प्रेशरचंच हे युनिट आहे ज्याला आपण काय म्हणतो टॉर या ठिकाणी म्हणतो बघा. म्हणजे प्रेशरचे असे वेगवेगळे युनिट आपल्याला सांगता येईल. जे न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे एक युनिट आहे. पुन्हा 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं 1 पास्कल. पास्कल पण प्रेशरचं युनिट आहे. बार पण प्रेशरचं युनिट आहे. पण एका बारची किंमत किती असते 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर असते. त्याच पद्धतीने प्रेशरचं अजून एक युनिट आहे ते काय आहे टॉर पण त्या ठिकाणी आहे बघा.
मग याचा जर डायमेन्शन जर आपल्याला विचारलं, व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ द प्रेशर, डायमेन्शन इज इक्वल टू व्हॉट, काय असेल प्रेशरचं, तर प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स पर युनिट एरिया, आणि फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन आहे बघा, बरोबर आहे. मग एका न्यूटनची किंमत किती आहे आपल्याकडे, kg मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे, आणि डिवाइड बाय एरिया आपण कशामध्ये मोजतो, मीटर स्क्वेअर मध्ये त्या ठिकाणी मोजतो. मग हे जर कॅल्क्युलेशन जर केलं तर kg अपॉन मीटर इंटू काय असेल, s⁻²² असेल, बरोबर का, कारण 1 मीटर इथं स्क्वेअर होतं, इथं मीटर होतं, 1 मीटर इथून कॅन्सल झाला, एकच राहिला, म्हणजे kg पर मीटर इंटू सेकंद स्क्वेअर या ठिकाणी असेल. मग याचं डायमेन्शन काय झालं, तर डायमेन्शनसाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेतो L M आणि काय घेतो T घेतो. मग L फॉर काय, लेंथ, लेंथ आपण कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये, मीटर डिवाइड आहे म्हणजे याचा घातांक 1 वरती आल्यावर काय झाला, -1 त्या ठिकाणी झाला. मास इथं M फॉर मास आहे, मास म्हणजे काय आहे, कशामध्ये मोजतो, kg मध्ये, kg वरतीच आहे, त्याचा घातांक 1 आहे. T फॉर टाइम, टाइम सेकंदामध्ये मोजतो, सेकंदाचा घातांक 2 आहे खाली, वरती गेल्यानंतर तो डिवाइड आहे, वरती गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे याचा पॉवर किती झाला, -2. म्हणजे प्रेशरचं युनिट काय असेल, L⁻⁻1 M⁻1 T⁻ काय असेल, -1 या ठिकाणी असेल. अशा पद्धतीने आपण प्रेशरचं डायमेन्शन आपण या ठिकाणी काढू शकतो. ते डायमेन्शन काय असेल, L⁻⁻1 M⁻1 आणि T⁻ काय असेल, -2 या ठिकाणी असेल, बरोबर आहे. आता आपण प्रेशर म्हणजे काय म्हटलं की परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट काय असेल, एरिया असेल. आता एक मी बेस्ट एक्झाम्पल सांगतो की एरिया कमी जर असेल तर प्रेशर तिथं कसा वाढतो, किंवा एरिया वाढला की प्रेशर त्याचं कमी कसं होतं याच्या बाबतीत आपण बघूया. कारण प्रेशर इज इक्वल टू काय, फोर्स पर परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट काय असतं, एरिया. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतोय की माझ्याकडे एक वॉल आहे बघा, आणि वॉलमध्ये मला काय करायचं, एक खिळा या ठिकाणी काय करायचा, त्याच्यामध्ये फिक्स करायचं. आता खिळ्याचं जे टोक आहे ना बारीक, ते मी इथं ठेवलं, आणि इथं काय, खिळ्याची आउटर बाजू, इथं मी फोर्स काय केला, इथं अप्लाय केला, बरोबर आहे. आता ज्यावेळेस मी फोर्स अप्लाय करू त्यावेळेस हा जो खिळा आहे सहजासहजी आतमध्ये जाईल, बरोबर आहे. आता मी हाच खिळा जर मी असा केला, यामध्ये हे जे तोंड आहे ना ते बाहेर ठेवलं, हे इथं ठेवलं, आणि याच्यावर मी जर फोर्स जर अप्लाय केला तर हा खिळा सहजासहजी आतमध्ये जाईल का रे, नाही जाणार. त्याचं कारण असं आहे की इथं जर आपण एरिया जर बघितला, हा एरिया कशी ॲज वेल ॲज याच्यापेक्षा कमी आहे इथलचा एरिया, म्हणजे एरिया जेवढा कमी तेवढा त्याच्यावर फोर्स काय होईल, जास्त अप्लाय होईल. पर्यायाने प्रेशर काय झालं, आपलं वाढलं. एरिया तुमचा कसा होता, कमी होता. जेवढा कमी एरिया त्यावर जर आपण प्रेशर जर अप्लाय केलं, फोर्स जर अप्लाय केलं तर त्या ठिकाणचं प्रेशर काय होईल, लगेच वाढेल. आता इथं काय झालं, एरिया वाढला, तुम्ही फोर्स कितीही जास्त अप्लाय करा तरी प्रेशर वाढणार आहे का, नाही. म्हणून इथं जे प्रेशर आहे ते कसं आहे, कमी आहे, कारण एरिया कसा आहे इथं वाढलेला या ठिकाणी आहे. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर द प्रेशर. म्हणजे प्रेशरची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. प्रेशर म्हणजे काय, इट इज अ नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया, इट इज अ नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया, इट इज कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणायचं, प्रेशर या ठिकाणी म्हणायचं. आता याच्यामध्ये फ्लुइडची अजून एक प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची, जिचं नाव आहे डेन्सिटी. बघा डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय डेन्सिटी. तर डेन्सिटी आपण याआधी पण आपण भरपूर वेळेस स्टडी केलेला आहे, किंवा याआधीच्या स्टँडर्डमध्ये डेन्सिटीची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. डेन्सिटी म्हणजे नेमकी काय आहे, तर रेशो आहे बघा. रेशो कशाचा आहे, इट इज द रेशो ऑफ मास ऑफ द सबस्टन्स. बघा हे काय आहे, इट इज रेशो ऑफ मास ऑफ काय असेल, सबस्टन्स असेल, आणि टू काय म्हणता येईल आपल्याला, व्हॅल्यूम. म्हणजे मास आणि व्हॅल्यूम यांचा जो रेशो आहे, मास अपॉन व्हॅल्यूम, तर त्याला काय म्हणायचं, डेन्सिटी या ठिकाणी म्हणायचे बघा. आणि मग डेन्सिटीचं जे युनिट्स आहे तर ते काय असतं, kg मीटर क्यूब या ठिकाणी असतं बघा. अशा पद्धतीने डेन्सिटीची कन्सेप्ट आहे. डेन्सिटी म्हणजे काय, द रेशो ऑफ मास ऑफ सबस्टन्स
टू द काय असेल या ठिकाणी व्हॉल्यूम या ठिकाणी असेल बघा. आता आपण जर बघितलं की वॉटर आहे बघा. आता वॉटरची डेन्सिटी आपल्याला माहिती आहे, वॉटरची डेन्सिटी किती असते 1000 kg पर मीटर क्यूब असते. मग आता वॉटरची डेन्सिटी 1000 kg मीटर क्यूब का आहे त्याचं कारण असं आहे की समजा माझ्याकडे एक या ठिकाणी क्यूब आहे बघा. या ठिकाणी काय असेल एक क्यूब मी या ठिकाणी कन्सिडर करतो. हा माझ्याकडे क्यूब या ठिकाणी आहे ज्याची लांबी रुंदी हाईट किती आहे 1 मीटर असा तो क्यूब या ठिकाणी आहे. आणि याच्यामध्ये वॉटरचं जे मास आहे तर ते जर 1000 kg एवढं त्या ठिकाणी असेल तर या वॉटरची जी डेन्सिटी असते तर ती किती असते 1000 kg मीटर क्यूब. म्हणजे 1 मीटर ज्याची लांबी रुंदी असणारा जो क्यूब आहे आणि त्याच्यामध्ये जर 1000 kg एवढं मास असणारं वॉटर त्याच्यामध्ये जर असेल तर त्या वॉटरची डेन्सिटी किती असते 1000 kg पर मीटर क्यूब एवढी त्या ठिकाणी असते बघा. आय होप तुम्हाला डेन्सिटी काय आहे हे बेटर अंडरस्टँड या ठिकाणी झालं असेल बघ.